छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्टेशन परिसरामध्ये अद्यापही वाहनांची गर्दी आहे। मराठा आंदोलकांच्या वाहनांच्या रांगा लागलेल्या आहेत आणि पोलिसांनी आंदोलकांना रस्ते रिकामी करण्याचं आवाहन केलेलं आहे। वाहन हटवण्यासाठी अवघा 1 तास बाकी आहे। दुपारी 12 वाजेपर्यंत दक्षिण मुंबईमधले रस्ते रिकामी करण्याचे कोर्टाने आदेश दिलेले आहेत। सीएसएमटी परिसरामध्ये मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमच्या प्रतिनिधी सीमा आहे। सीमा, वाहनांच्या अद्यापही रांगा आपल्याला दिसतायत। मराठा आंदोलकांची ही वाहनं आहेत अशी सध्या माहिती मिळते। पोलिसांनी सध्या हा रस्ता रिकामी करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत। कशा पद्धतीचा मराठा आंदोलकांचा याला प्रतिसाद मिळतोय, काय सध्याचं चित्र आहे? नक्कीच न्यायालयाने काल निर्देश दिल्यानंतर आज दक्षिण मुंबईतील काही ठिकाणं जी आहे ती आता क्लिअर करण्यात येत आहेत सफाई कामगारांकडून। महापालिकेचे जे सफाई कामगार आहेत त्यांच्या मार्फत। मात्र आझाद मैदानाच्या बाहेरची ही दृश्य सध्या आपण दाखवतोय। इथे अजून अशी कोणतीही परिस्थिती जी आहे ती सध्या आपल्याला पाहायला मिळत नाहीये। उच्च न्यायालयाने असं म्हटलेलं होतं की मुंबईमध्ये सुरू असलेल्या मराठा आंदोलनामुळे मुंबईतील जे सर्वसामान्य नागरिकांचं जे जीवन आहे ते कुठेतरी त्याच्यावरती परिणाम पाहायला मिळतोय। ठिकठिकाणी वाहनं पार्क केल्यामुळे याचा परिणाम वाहतूक कोंडीवरती पाहायला मिळत आहे। याचा नाहक त्रास जो आहे तो सर्वसामान्यांना करावा लागतो। त्यामुळे उद्यापर्यंत दक्षिण मुंबईमध्ये ज्या ज्या ठिकाणी गर्दी आहे आंदोलकांची, ज्या ज्या ठिकाणी वाहनं पार्क करण्यात आलेली आहेत, जिथे जिथे घाण आहे ती संपूर्ण ठिकाणं जी आहे ती रिकामी लवकरात लवकर ती खाली करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिलेले होते। आणि त्यानंतर पालिका असेल किंवा मग पोलीस प्रशासन असेल ठिकठिकाणी जाऊन त्या ठिकाणची परिस्थिती हाताळण्याचा प्रयत्न करतात। मात्र आझाद मैदानामध्ये सध्या आपण पाहतोय जैसे थेच परिस्थिती पाहायला मिळत आहे। 12 वाजेपर्यंत पूर्ण परिस्थिती ही पूर्वपदावरती येण्यासाठी आता पोलीस प्रशासन कामाला लागल्याचं पाहायला मिळते। मात्र सीएसएमटी स्थानकाबाहेरची ही दृश्य आपण पाहतोय। जिथून गाड्या काढल्या जात आहेत तिथून गाड्या तिथून तर काढल्या जात आहेत। मरीन ड्राईव्ह परिसर असेल किंवा मग जे ब्रिजच्या खाली ज्या वाहनांची पार्किंग करण्यात आलेली होती तिथून काढल्यानंतर ट्रक इथे परत सीएसएमटी स्थानकाच्या या परिसरामध्ये पार्क केल्याचं पाहायला मिळतं। त्यामुळे इथे वाहनांची संख्या जी आहे ती आपल्याला वाढताना पाहायला मिळत आहे। त्यामुळे इथे जी परिस्थिती मागील 5 दिवसांपासून आपण पाहतोय अगदी तशीच परिस्थिती अजूनही या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। मात्र मेट्रो सिनेमा या चौकातून सीएसएमटी स्थानकाकडे येणारा जो मार्ग आहे तिथून आता सर्वसामान्य नागरिकांच्या गाड्या हळूहळू सोडल्या जात आहेत। कारण कालपर्यंत तिकडे बॅरिकेटिंग होती, मात्र उच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर इथे लावण्यात आलेली बॅरिकेटिंग आता काढण्यात आलेली आहे आणि तिथून सर्वसामान्य नागरिकांना पुढे जाण्याची परवानगी दिली जाते। ही संपूर्ण स्थिती पूर्वपदावर आणण्याचे प्रयत्न सध्या सुरू आहेत। धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। Vai, 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 vai.